नमस्कार दत्ताजी, स्वागत आहे आपलं. काय सांगाल, 27 तारखेला आपण एक आक्रोश मोर्चा जो आहे तो घेतलेला आहे. कशासाठी हा मोर्चा आपण आयोजित केलेला आहे? आज आम्ही आदिवासी एकता परिषद आणि मुंबई सेनेच्या साहित्य मोर्चाचं आयोजन अशासाठी केलेलं आहे की त्या जिल्ह्यांमधील अनेक वर्ष जी प्राथमिक आरोग्य केंद्र उभी आहे त्यांची व्यवस्था आजही ज्या पद्धतीनं ज्या अगोदर 50 वर्षा अगोदर होती तशीच आहे. त्याच्याकडेही दुर्लक्ष केलं जात आहे. तिथेही सुविधा व्यवस्थित दिल्या जात नाही. अनेक लोक मृत्युमुखी पडत आहेत. त्यांचीही गंभीरता कुणालाही पडलेली नाही, शासकीय अधिकाऱ्यांना पडलेली नाही की आरोग्य खात्यातल्या लोकांना पडलेली नाही. लोक कशी मरत आहेत आज किडो मोकळ्यासारखी आज या समाजाची गत झालेली आहे. हा एक समाजाचा प्रश्न नसून हा सार्वजनिक सर्वसामान्य लोकांचा प्रश्न आहे आणि त्याच्याकडे लक्ष देणं, गांभीर्याने लक्ष देणं महत्त्वाचं असताना इथल्या जिल्हा निर्माण झाला 2014ला. असं वाटलं होतं की या जिल्ह्यामध्ये काहीतरी सुधारणा होईल, आरोग्यासाठी काहीतरी व्यवस्था होईल, बाकीच्या सुविधा आम्हाला उपलब्ध होतील. पण इथे आज आदिवासी जिल्हा निर्माण होऊन सुद्धा या भागामध्ये आदिवासींना कुठल्याही प्रकारच्या सुविधा नसून त्यांना संपुष्टात आणण्याचं काम या जिल्ह्यामध्ये होत आहे. आणि अशा अवस्थेमध्ये या जिल्ह्यामध्ये आरोग्याची व्यवस्था इतकी डबघाईने गेलेली आहे की प्रस्तुतीचा प्रश्न असू द्या, ॲक्सिडेंटचा प्रश्न असू द्या किंवा अति गंभीर प्रश्न असू द्या, अशा अनेक प्रश्नांसाठी आज आम्हाला इथून जवळजवळ मुंबईला जावं लागतं, नाहीतर मग गुजरातला जावं लागतं. म्हणजे इथे ती सुविधा नाही, आम्हाला बाहेर जावं लागतं, तिथे ट्रीटमेंट घ्यावी लागते. तिथे जर पैसे आमच्याकडे अवेलेबल असतील त्या टायमाला, एखादा सर्प चावला, अन्यथा एखादा डिलिव्हरीची पेशंट असेल, एखादे ॲक्सिडेंट असेल, असं अनेक प्रकारच्या अनेक वेगवेगळ्या रोगांनी ग्रासलेली लोकं असतील, तर त्यांना जर आम्हाला बाहेर न्यायचं असले तर आमच्या खिशाकडे आधी पाहावं लागतं. आमच्या खिशात काय पैसे आहेत का, आम्ही त्याचा उपचार करू शकू का, अशी परिस्थिती निर्माण होते. आणि आमचा पेशंट जो बाहेर जातो तो त्या भागामध्ये जाऊन मृत्युमुखी होतो. आम्हाला बातमी येते की तुमचा पेशंट दगावला, तेव्हा पेशंट तुमचा मेला, असं समजल्यानंतर घरच्या माणसांना इतकं दुःख होतं की आम्ही ज्या भागात राहतो त्या भागातच आम्हाला कुठलीही सुविधा नसल्यामुळे, आरोग्याची सुविधा नसल्यामुळे आमचा पेशंट आम्हाला बाहेर न्यावा लागतो. हे आमची शोकांतिका आहे. आज पालघर जिल्ह्यामध्ये 2014ला जिल्हा निर्माण झाला आणि इतक्या वर्षानंतर सुद्धा या इथल्या व्यवस्थेची बुलेट ट्रेन आली, त्याचं काम मोठ्या प्रमाणात सुरू झालं. नॅशनल हायवे आला, त्याचं मोठ्या प्रमाणात काम सुरू झालं. भांडवल बंद होत आहे, त्याच्यासाठी काम यांचं प्रोसिजर मोठे आहे. अनेक प्रोजेक्टसाठी यांचा पुढाकाराचा वाटा आहे. जमिनी घेण्यासाठी, भूसंपादन करण्यासाठी मोठा वाटा आहे. परंतु एक मनोरला, आम्हाला असं वाटलं होतं की या जिल्ह्यामध्ये एक मनोरला मोठी 200 खाटाचं एक हॉस्पिटल होतं आहे, तर त्यामध्ये अनेक लोकांना तिथे जाऊन उपचार घेता येतील, चांगले डॉक्टर असतील, चांगली मशिनरी असेल आणि आम्हाला तिथे एक सुविधा निर्माण होईल. परंतु त्या ट्रॉमा सेंटरमध्ये आज जवळजवळ 5 वर्ष झाली, त्याचं टेंडर होऊन सुद्धा आजही काम अपूर्ण आहे. आज 8 वर्ष झाली. आज आम्ही काल गेलो होतो कलेक्टर साहेबांना भेटायला, पण त्यांनी सांगितलं की काही अमाऊंट अभावी ते रक्कम मिळाली नाही म्हणून ते अपूर्ण आहे. आता ह्याच्यामध्ये ज्या कॉन्ट्रॅक्टर घेतले, हे कॉन्ट्रॅक्टर ब्लॅकलिस्टला टाकलेले कॉन्ट्रॅक्टर आहेत आणि असे असताना त्याच कॉन्ट्रॅक्टरला पुन्हा त्याच कॉन्ट्रॅक्टरला काम देणं, ही काय त्याचं साठलोट आहे का काय, हे मला सांगता येत नाही. नेमकं या मोर्चाचं नियोजन काय असणार आहे? कशा पद्धतीने हा मोर्चा कुठपर्यंत निघणार आहे? हा मोर्चा जवळजवळ 27 तारखेला शुक्रवार आहे. आम्ही बिरसा मुंडांचा जो काही पुतळा आहे आपल्या आदिवासी नाक्यावर, तिथून सगळा जमाव जमवेल. सगळे लोक त्या ठिकाणी जमतील. सगळ्या लोकांना तिथे सगळ्या सूचना दिल्या जातील, कशा पद्धतीनं आपल्याला ट्रॉमा सेंटरपर्यंत जायचं आहे. आणि तिथे त्या लॉंग मार्चमध्ये आपल्या सगळ्या याच्या ट्रॉमा सेंटरच्या बाबतीमध्ये जे काही घोषणा असतील,
इथल्या व्यवस्थेबद्दल काय ज्या गोष्टी असतील त्या आम्ही घोषणा देत जाणार आणि शासनाला जागं करणार की आता तरी जागे व्हा. या ट्रॉमा सेंटरचं काम ज्यांच्याकडून होणार होतं ते अपूर्ण आहे, ते पूर्ण करा, जेणेकरून आमच्या लोकांना इथे आरोग्याची सुविधा मिळू शकेल आणि मोठ्या प्रमाणात इथून जेवढा वेळ लागेल त्या याच्यामध्ये तेवढ्या वेळात आम्ही त्या ट्रॉमा सेंटरपर्यंत मदतपर्यंत जाणार.